सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. आज 8 फेब्रुवारी 2026. आज या ठिकाणी नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे यांच्यामार्फत आज अनेक संस्थांना एकत्र आणण्यासाठी एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण सुद्धा होता. तर नक्की काय यावर चर्चा झाली? प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी अनिकेत चंद्रकांत बेगडे, मावळ स्कूल बस असोसिएशनचा अध्यक्ष. अनेक ठिकाणी आपल्या बस सेवा आहेत, तर नक्की काही समस्या जाणवत असतील आपल्याला, तर आपण आज या ठिकाणी आला होता. त्याच्यावर काय चर्चा झाली किंवा काय तोडगा निघू शकतो, काय सांगू शकाल? आमचे स्कूल बस असोसिएशनचे जे हे नियम अटी हे अध्यक्षांजवळ आम्ही मांडले आहेत. काय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहेत की बाबा काही तुमच्या काही नियमात किंवा काही शाळेमध्ये काही प्रॉब्लेम असतील तुमचे काही ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. नक्की सर, धन्यवाद. श्री गजानन महाराज प्रकट दिन त्यानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांना स्मरण करून आजच्या या मीटिंगची आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहोत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे ते प्रथम नागरिक श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर संतोषजी लोणकर आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतील आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्याला नवीन ख्रिस्ती वर्षाच्या शुभेच्छा. आजच्या या बैठकीचं नियोजन करण्याचा उद्देश सगळ्यांना लक्षात आलाच असेल. नगराध्यक्षांच्या मनामध्ये असलेलं तळेगाव आणि त्याचा विकास या संदर्भात त्यांना असं वाटत होतं की बाबा आपण सर्व मिळून या गावासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. त्या अनुषंगाने आज ही बैठक बोलवली आहे. त्या बैठकीचा औचित्य साधून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला थोडक्यात अल्प परिचय द्यावा. आपला परिचय देत असताना आपलं स्वतःचं नाव आणि संस्थेचं नाव थोडं सांगा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी रेश्मा फडतरे. आज मी इथे पत्रकार म्हणून नाही तर रोटरी क्लब ऑफ मावळचे सेक्रेटरी या नात्याने आलेली आहे. नमस्कार, मी विश्वास देशपांडे. मी 2-3 संस्थांचं प्रतिनिधित्व करतो. काही लोक बाहेर गेले त्यामुळे मी नाट्य परिषद, किरणकला निकेतन आणि सरस्वतीचा नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सुभाष कुंडलिक धस. तिरंगा कला निकेतनचा उपाध्यक्ष आहे आणि गुरुवर्य कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाचा मी सचिव आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी राजेंद्र जोरे, लायन्स क्लब अध्यक्ष तळेगाव. मी सर्वप्रथम नगराध्यक्षांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सर्व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींना इथं बोलवलं, तर त्याबद्दल मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. थँक्यू. सर्वांना नमस्कार. फ्रेंड्स ऑफ नेचर त्यांच्याकडे सचिव आहे सुधाकर भाऊ. नमस्कार. ज्योती गोखले, फ्रेंड्स ऑफ नेचर. नमस्कार. प्रथमतः सर्वांचे लाडके नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे यांचा आलेल्या सर्वांकडून खूप खूप मनपूर्वक सत्कार पण, शुभ आणि आभार पण. आणि त्यांनी सर्व संस्थेच्या लहान मोठ्या सर्वांनाच आज इथं बोलवलेलं आहे. आणि पेन्शनर संघटनेत मी आहे, त्यातून मला बोलवलं गेले. आणि ज्येष्ठ नागरिकवर केवळ आणि केवळ फक्त सदस्य आहे, पण आमंत्रित झाल्यामुळे मी इथपर्यंत आले. नमस्कार, मी रेखा बेगडे. सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी संपादक आहे. त्याचप्रमाणे दैनिक पुण्यनगरीचं देखील मी काम पाहते.
तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनची पत्रकार परिषद प्रमुख म्हणून काम पाहते. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक म्हणून मी काम पाहते. नमस्कार, मी विलास भेगडे, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष, दैनिक लोकमतचा तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे मावळ तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा संस्थापक, समन्वय समिती माजी सैनिक मावळ तालुका अध्यक्ष आणि माजी सैनिक डिफेन्स तळेगाव दाभाडे यांचा मी प्रेसिडेंट आहे. आणि आमचे मित्र संतोषजी दाभाडे यांच्या ज्या तळमळीतून तळेगावचा विकास होत आहे, रोज आम्ही त्यांचे व्हिडिओज वगैरे स्वच्छतेचे पाहतो आणि त्यांचं काल पत्रक आलं, खूप आनंद आला. त्यांच्या विनंतीला मान दिला आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत. नमस्कार. प्रथमतः नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे साहेब यांनी सर्व लहान मोठ्या माणसांना आणि कार्यकर्त्यांना वरिष्ठांना बोलवून सर्वांना जो मान दिला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. आणि महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम व्यवस्थितपणे व्हायना आपलं असं वाटतंय, कारण आपण सर्वांना एकत्र घेऊन चालता. मी विष्णुपंत हनुमंत गजरे पाटील, मावळ तालुका प्रवासी संघटनेचा कार्यकर्ता, सचिव आणि शिवबंधन ग्रुप महाराष्ट्र राज्य याचा कार्यकर्ता आहे. पुढचे होते सगळे मग पाठी मावळ स्कूल बस संघटना मी पण उपनगराध्यक्ष दिलीप शेळके. ते स्कूल बसचं आश्वासन नाही तुम्ही बोला आता. नमस्कार. आणि आपण हे पहिल्यांदाच पाहतोय. माझ्या तरी 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिलाच नगराध्यक्ष असा आहे की आपल्याला त्यांनी नगरपालिकेत बोलवले. आणि आत्तापर्यंत एवढे सगळी लोक होऊन गेली पण त्यांनी इतका तळागाळातला विचार केला नाही. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देते. आणि मी आता तर म्हणायचं झालं तर त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे, मी जवळजवळ 5-6 संघटनेत कार्यकारिणीवर आहे. मुख्यतः पेन्शनर संघटना, प्रवासी संघटना, ज्येष्ठ नागरिकात पण होते, आता नाही आहे सध्या कार्यकारिणीवर. अशा बऱ्याच संघटनेत आहे. आणि आता उरलं आम्ही वधूवर सूचक मंडळ ह्याचीसुद्धा आता तयारी चालवलेली आहे. बघू आता कितपती यश येते त्याला. माझं नाव दीपाली दामोदर गोकर्ण. मी सर्व्हिसला होते DODला अगोदर. त्यानंतर रिटायर झाल्यानंतर संपूर्ण समाजकार्यात झोकून दिली. नमस्कार, माझं दिनेश निळकंठ. मी इथं 2 संस्थेचं प्रतिनिधित्व करतोय, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि ग्रुपशेप संस्था. म्हणजे खरंच आज अभिमानाची गोष्ट आहे की तळेगावचे नगराध्यक्ष यांच्या स्वप्नातलं तळेगाव आणि त्याच्यामध्ये जर तळेगावातल्या विविध संस्था एकत्र आल्या आणि जर त्यांच्या माध्यमातून जर विकास केला तो निश्चितच हा तळागाळापर्यंतचा विकास होईल. कारण की आमची रोटरी संस्था असेल, लायन्स क्लब असेल, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत या समाजातील तळागाळापर्यंत जाऊन काम करतात. आणि जर अशा संस्थांना जर बरोबर घेतलं तर निश्चितच एक चांगला तळेगावचा आदर्श येतात की तळेगाव हे विकसित शहर म्हणून आज बघितलं जातं की तळेगावमध्ये येणाऱ्या विविध कंपन्या असू द्यात किंवा तळेगावमधल्या वेगवेगळ्या संस्था असू द्यात किंवा शैक्षणिक संस्था असू द्यात की इथे येणारे विद्यार्थी तर यांच्यासाठी तळेगाव हे एक आदर्श तळेगाव म्हणून यासाठी जे आपले नगराध्यक्ष सर आहेत त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू की हा जो त्यांच्या मनाचा जो कॉन्सेप्ट आहे आदर्श तळेगाव यावं होतं. त्यासाठी आमच्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्ष यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्यामध्ये 100% सहभागी आहोत. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी लिटरेसी डायरेक्टर, रोटरी क्लबचा मेंबर म्हणून प्रतिनिधी म्हणून इथं 5 जण जरी असतील ना तरी फक्त नाव आणि संस्था सांगा म्हणजे त्या निमित्ताने त्याचा परिचय होईल. नमस्कार, मी निलेश संपतराव गारडे, संस्थापक वन्यजीव मावळ संस्था, तळेगाव दाभाडे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आहे, तळेगाव दाभाडे वन्य कल्याण समिती सदस्य आहे. मी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचा पण सदस्य आहे. अशा बऱ्याच विविध संस्थेमध्ये काम करत आहे. रोटरी क्लब मावळचा पण सदस्य आहे. माझं नाव प्रशांत रामचंद्र आहे, उपाध्यक्ष रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे आणि गोल्डन रनिंग क्लबचा संस्थापक सदस्य.
नमस्कार, मी लक्ष्मण गोपीनाथ माने, शिक्षण मंडळाचा माजी सदस्य आणि मुंबई फॅन्स क्लबचा सक्रिय सदस्य म्हणून जबाबदार आहे. माझं नाव प्रदीप दत्तात्रय टेकवडे, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आणि सावरकर गुरुकुलाचा सेक्रेटरी. मी दामोदर अभ्यंकर कलापिढीचा अध्यक्ष आणि कलेच्या संस्थेत थोडं काम करतो. नमस्कार, मी संतोष हरिभाऊ दाभाडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून काम करतो. नमस्कार, मी संतोष गोविंदराव लोणकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक.